मी किशोर गंगणे, पुजारी मंडळ माझे अध्यक्ष, श्री क्षेत्र तुळजापूर. वैश्विक हिंदू संमेलन गोवा यातून आम्हाला ऊर्जा मिळाली, प्रेरणा मिळाली. त्यानिमित्तानं तुळजाभवानी मंदिर संस्था ते अनेक घोटाळे काढण्यासाठी न्यायालयीन कामकाजामध्ये काम करण्यास मदत मिळाली आणि एक प्रकारची ऊर्जा घेऊन तिथून या तुळजाभवानीमध्ये मंदिर संस्थांमधील अनेक घोटाळे उघडकीस आणले. त्यामध्ये न्यायालयीन कामकाज करण्यासाठी आम्हाला प्रोत्साहन मिळालं आणि एक लढण्याची शक्ती मिळाली. त्यामुळं तुळजाभवानी मंदिर संस्थांमधील घोटाळेखोरावर तात्काळ कारवाई व्हावी असा संभाजीनगर येथील उच्च न्यायालय खंडपीठ औरंगाबाद यांनी नुकताच निकाल दिला आणि या ठिकाणचे विश्वस्त असलेले सगळे IAS अधिकारी या लोकांनी सरकारीकरणाच्या माध्यमातून अनेक या मंदिरामध्ये घोटाळे केलेले आहेत. हजारो कोटीचा घोटाळा या मंदिर संस्थांमध्ये झालेले आहेत. त्याचबरोबर सोने चांदी असतील, मौल्यवान वस्तू 71 नाणी असतील, अनेक आरोपी या ठिकाणी मोकाट आहेत. यावर सरकारनं तात्काळ कारवाई व्हावी आणि फौजदारी स्वरूपाचे गुन्हे उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या आदेशाप्रमाणे लवकरात लवकर गुन्हे दाखल करावे अशी मागणी आमची आहे. प्रज्ञापुरी ज्ञानपीठ अक्कलकोटचा पीठासन धर्माधिकारी दिनांक 24 ते 30 जून 2024 रोजी गोवा फोंडा रामनाथी आश्रम येथे जे वैश्विक हिंदू राष्ट्र अधिवेशन अर्थात आपल्या सर्व हिंदू अभिमानाने एक विशेष बाब ह्यामध्ये घेण्यासारखं आहे की आपल्याला हिंदू राष्ट्र का पाहिजे, तर हिंदू राष्ट्रामधली संकल्पना काय, हिंदू राष्ट्राने आपल्या देशाला आणि आपल्या भविष्याचं काय त्याच्यामध्ये विशेष योगदान आहे, ते सर्व मार्गदर्शन त्या गोष्टी विद्वानांचं संत मंडळ हे सर्व तिथे येत आहेत. मागच्या वर्षी मी अधिवेशनाला 7 दिवसाचं सत्र मी त्या ठिकाणी सहभागी होतो. ह्या वर्षीसुद्धा मी त्या अधिवेशनामध्ये सहभागी होत आहे. विशेष माझा ट्रस्टतर्फे भारतीय जे प्राचीन ज्योतिषशास्त्र असेल, वास्तुशास्त्र असेल, असं धर्मशास्त्राशी रिलेटिव्हले माझं प्रचार प्रसाराचं काम आहे. त्यामध्ये मागच्या वर्षाच्या पहिल्या वर्षी मी अधिवेशन त्यामध्ये सहभाग होतो. प्रचंड मला घेण्यासारखं एक आत्मविश्वास आणि सात्विकता आणि आपल्या कामामध्ये दैनंदिन जीवनामध्ये आपण कसं धर्म आचरण पाळलं पाहिजे, जास्तीत जास्त आपण राष्ट्रकार्याला आणि धर्मकार्याला कसं देता येईल आणि उपासना आणि सात्विकता कशी आपलं ठेवता येईल ते उत्तम मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळतं. तर ह्या अधिवेशनाला नक्की मी जात आहे. आपण या अधिवेशनाला ऑनलाईन किंवा यूट्यूबच्या माध्यमातून सहभाग होऊन ह्या अधिवेशनातली विशेष माहिती आपण घेऊ शकतो. मी बापू ढगे, शिवसेना जिल्हा उपप्रमुख, सोलापूर. वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या निमित्ताने आज झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये आम्ही या अधिवेशनास आमचं समर्थन का आहे यासाठी इथं उपस्थित आहोत. बालकांना संस्कार देणे, विद्यार्थ्यांना धर्मशिक्षण देणे, युवकांना व महिलांना स्वसंरक्षण प्रशिक्षण देणे व समाजामध्ये आणि सर्व समस्त लोकांमध्ये सात्विकता निर्माण करून साधनेचं महत्त्व सांगणे व त्या माध्यमातून हिंदू राष्ट्राची स्थापना करणे या सर्व कार्यामध्ये काम करत असलेल्या हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून येणाऱ्या 24 ते 30 जून रोजी होणाऱ्या गोवा येथील वैश्विक हिंदू राष्ट्र अधिवेशनास आम्ही जाणार आहोत. गेल्या 10 ते 11 वर्षांपासून मी या अधिवेशनास दरवर्षी जात असतो. त्या ठिकाणी होणारे विचारमंथन असतील, त्या ठिकाणी संतांचं लाभलेलं सहवास असेल, त्या ठिकाणी विद्वानांनी केलेले परिसंवाद असतील, या सर्व माध्यमातून मिळालेली ऊर्जा ही सोलापूर शहरामध्ये विविध जिहादाच्या माध्यमातून होणारे आक्रमण असतील, विविध महिलांवर होणारे व अनेक लोकांवर, हिंदू लोकांवर होणारे अन्याय असतील, गो संरक्षणाचं काम असेल, या सर्व माध्यमातून वर्षभरासाठी काम करण्याची ऊर्जा आम्हाला त्या 10 दिवसाच्या अधिवेशनाच्या माध्यमातून मिळते. आणि म्हणून आम्ही संपूर्ण कुटुंब त्या अधिवेशनामध्ये, वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सवाच्या अधिवेशनामध्ये गोवा येथे आम्ही उपस्थित असतो आणि त्या माध्यमातून आम्ही वर्षभर इथे काम करतो आणि त्यासाठीच या अधिवेशनाचं समर्थन आम्ही या ठिकाणी. नमस्कार. हिंदू जनजागृती समिती सोलापूर या ठिकाणी पत्रकार परिषद संपन्न झाली. त्याच्यामध्ये आवाहन करण्यासाठी पत्रकार परिषद घेतलेली होती की हिंदू जनजागृती समितीच्या माध्यमातून आणि अन्य संघटना, सर्व हिंदुत्वादी संघटनाच्या माध्यमातून वैश्विक हिंदू राष्ट्र महोत्सव 2024ला या ठिकाणी 24 जून ते 30 जून या कालावधीमध्ये गोवा रामनाथ देवस्थान या ठिकाणी संपन्न होणार आहे.
आणि याच्यामध्ये मुख्यत्वे करून चर्चा केली जाणार आहे की सनातन धर्माला वैचारिक स्वातंत्र्य देणं आणि त्याचबरोबर मंदिर संस्कृतीचं रक्षण करणं, राष्ट्र आणि धर्म याच्या संदर्भामध्ये जे नेरेटिव्ह पसरवलं जातं त्या संदर्भामध्ये एक मुकाबला कसा द्यायचा याच्याबद्दलची तयारी करून घेणं, काशी मथुरा मुक्ती संग्राम आहे या संदर्भाबद्दल एक चर्चा होणार आहे, मंदिर संस्कृतीबद्दल चर्चा होणार आहे, विश्वस्तरावरील जे हिंदू आहेत त्या हिंदूंना संरक्षण कसं देणं आणि याचबरोबर हलाल अर्थव्यवस्था आहे त्याला उपाय काढण्यासाठीची चर्चा या ठिकाणी होणार आहे. सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि याचं रिले जे होणार आहे ते लाईव्ह होणार आहे hindujagriti.org याच्यावरून होणार आहे, यूट्यूब आणि फेसबुकवरून लाईव्ह होणार आहे. सर्वांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं असं मी या सर्वांना आवाहन करत आहे. नमस्कार, मी चंद्रकांत रमण शेट्टी शेळगी हिंदू जनजागृतीच्या समितीच्या वतीनं गोव्यामध्ये जो 23 तारखेला महाअधिवेशन त्या ठिकाणी होणार आहे 23 ते 30 तारखेला, त्या 23 ते 30 तारखेच्या अधिवेशनामध्ये आपल्या सर्व हिंदू बांधवांना ज्या पद्धतीनं आपल्या हिंदूवरती होणारे अन्याय आहेत, अत्याचार आहेत, आपल्या शाळेच्या मुलीवरती होणारे अन्याय आहेत, लव जिहाद आहेत, असे अनेक विषय आहेत. त्या सर्व विषयावरती सर्व देशभरातून त्या ठिकाणी तज्ज्ञ मंडळी त्या ठिकाणी येणार आहे. त्या सर्व मान्यवरांच्या माध्यमातून आपणा सर्व हिंदू बांधवांना त्या ठिकाणी खूप मोठं मार्गदर्शन त्या ठिकाणी मिळणार आहे. जवळजवळ आठवडाभर ते अधिवेशन त्या ठिकाणी चालणार आहे. त्या आठवडाभराच्या अधिवेशनामध्ये खूप दिग्गज लोक त्या ठिकाणी येऊन या अधिवेशनामध्ये त्यांचं म्हणणं मांडणार आहेत आणि आपल्या देशामध्ये कुठल्या कायद्यामध्ये बदल व्हायला पाहिजे या गोष्टीवरती देखील त्या ठिकाणी प्रामुख्यानं चर्चा होणार आहे. त्या माध्यमातून आपल्याला बऱ्याच गोष्टी अशा आहेत की या ठिकाणी आपण ओपनली बोलू शकत नाही, परंतु कायद्याच्या माध्यमातून ते घडवल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. अशा गोष्टी त्या ठिकाणी निश्चितपणानं होणार आहेत. त्यामुळं त्या 8-10 दिवसाचं जो अधिवेशन होणार आहे त्या ठिकाणी खूप अशी महत्त्वाची माहिती आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहे. त्या माहितीच्या माध्यमातून येणाऱ्या वर्षभरामध्ये आपल्याला या हिंदू जनजागृतीच्या माध्यमातून स्थानिक लोकांमध्ये ते काम करावं लागणार आहे. आणि आम्ही या हिंदू जनजागृतीच्या माध्यमातून सर्व हिंदू बांधवांना भगिनींना या ठिकाणी मी विनंती करू इच्छितो, हे जे अधिवेशन आहे या अधिवेशनाचं सार आपण ओळखून घेऊन येणाऱ्या काळामध्ये त्या पद्धतीनं आपण काम करून हिंदू जनजागृतीला आपण सगळ्यांनी मिळून सहकार्य करूया. धन्यवाद.